महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एका शांत परिसरात एक अशी टेकडी आहे जिच्याबद्दल एक विलक्षण गोष्ट सांगितली जाते. हो, एक असं रहस्य जे पिढ्यानपिढ्या जपलं गेलं आहे. चला याचं विश्लेषण करूया. तिथले स्थानिक लोक काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात, दिवसा तो फक्त दगड असतो, पण संध्याकाळ होताच तो जिवंत होतो. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर एका अशा घटनेचं वर्णन आहे जी तिथे रोज, अगदी रोज घडते. ही कथा आहे एका टेकडीची, जी तिचं रूप बदलते. चला तर मग सगळ्यात आधी हे पाहूया की ही जिवंत होणारी टेकडी नक्की आहे तरी काय, म्हणजे नेमकं काय घडतं तिथे दररोज संध्याकाळी. या टेकडीच्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या आणि तितक्याच अनाकलनीय बदलावर लक्ष केंद्रित करूया. बघा, दिवसा ही टेकडी आजूबाजूच्या इतर टेकड्यांसारखीच दिसते. एक सामान्य तपकिरी रंगाचा शांत दगड. पण खरी जादू सुरू होते जेव्हा सूर्य मावळायला लागतो. हळूहळू तिचा रंग बदलू लागतो. आधी तो फिकट गुलाबी होतो, मग केशरी, आणि शेवटी तर गडद शेंदुरी. जणू काही कोणीतरी त्यावर रंग उधळत आहे. एक तेजस्वी, जिवंत लाल रंग जो तिला बाकीच्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळा करतो. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहीत आहे? हा बदल फक्त याच एका टेकडीवर दिसतो. तिच्या आजूबाजूच्या इतर टेकड्या त्या तशाच राहतात. यावरून हे तर स्पष्टच होतं की हा केवळ सूर्यास्ताच्या प्रकाशाचा खेळ नाही, तर ही एक स्थानिक आणि खरंच विलक्षण घटना आहे. पण प्रश्न हा आहे की असं का घडतं? यामागे काही विज्ञान आहे की आणखी काही? बरं, विज्ञानाकडे याचं ठोस उत्तर नाही, पण तिथल्या लोकांकडे नक्कीच आहे. आणि हे उत्तर दडले त्यांच्या पवित्र श्रद्धेत, त्यांच्या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या परंपरेत. चला आता या टेकडीमागे दडलेली आध्यात्मिक बाजू पाहूया. तुम्ही जर तिथल्या वडीलधाऱ्या माणसांना विचारलत ना, तर ते सांगतील की ही काही साधी टेकडी नाहीये. त्यांच्यासाठी हे देवी शक्तीचं साक्षात शरीर आहे. जी शक्ती दिवसा सुप्तावस्थेत असते तीच संध्याकाळी जागृत होते. या श्रद्धेनुसार संध्याकाळच्या वेळी स्वतः देवी या टेकडीची परिक्रमा करते, म्हणजे तिला प्रदक्षिणा घालते. आणि तिच्या याच दैवी ऊर्जेमुळे ही टेकडी त्या तेजस्वी लाल रंगाने उजळून निघते. आणि म्हणूनच त्यावेळी तिथे एक विलक्षण शांतता पसरते. कोणीही बोलत नाही. तो क्षण असतो देवीच्या अस्तित्वाचा, श्रद्धेचा आणि प्रत्यक्ष अनुभवाचा. आता तुम्हाला वाटेल की ही फक्त एक श्रद्धा आहे, एक कल्पना आहे. पण नाही, ह्या श्रद्धेमागे एक जुनी कथा आहे, एका राजाचा अनुभव आहे. ही कथा गावकऱ्यांसाठी एका इशाऱ्याचं काम करते. असं म्हणतात की कित्येक वर्षांपूर्वी एका राजाने ठरवलं की या पवित्र टेकडीवर एक भव्य मंदिर बांधायचं. रात्रीचं काम सुरू झालं आणि तेव्हाच काहीतरी अजब घडायला लागलं. मंदिरासाठी जे दगड वापरले जात होते ते अचानक इतके गरम होऊ लागले की त्यांना स्पर्श करणंही अशक्य झालं. काम करणारे मजूर चक्कर येऊन पडू लागले, काही जण तर भीतीने आजारीच पडले. आणि त्याच रात्री राजाच्या स्वप्नात साक्षात देवी आली आणि तिने फक्त एकच गोष्ट सांगितली, एक स्पष्ट आदेश दिला, मी येथे विराजमान आहे, मला बांधण्याचा प्रयत्न करू नकोस. हा संदेश अगदी स्पष्ट होता. राजाला त्याचा संदेश मिळाला होता. दुसऱ्या दिवसापासून मंदिराचं काम कायमचं थांबवण्यात आलं आणि ती टेकडी तेव्हापासून आजपर्यंत तशीच आहे, अबाधित, स्वतंत्र आणि पवित्र. बरं, ही फक्त एक दंतकथा नाहीये. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की या श्रद्धेची मुळं आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्येही सापडतात आणि त्यामुळे या कथेला एक वेगळंच वजन प्राप्त होतं. आपला एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे देवी भागवत पुराण. आणि त्यात काय लिहिलंय माहितीये? त्यात स्पष्ट उल्लेख आहे की शक्तीची पवित्र स्थळं किंवा शक्तिपीठे वेळेनुसार आपलं रूप बदलतात. आता बोला, ही टेकडी म्हणजे त्याचं प्रत्यक्ष उदाहरणच नाही का? एवढंच नाही तर तांत्रिक परंपरेत सुद्धा संध्याकाळची वेळ देवी शक्तीच्या ऊर्जेसाठी सगळ्यात शक्तिशाली मानली जाते. म्हणजे बघा, ही लोककथा आणि आपले प्राचीन ग्रंथ दोन्ही गोष्टी एकाच दिशेने संकेत देत आहेत. आणि ही श्रद्धा आजही तिथे तशीच्या तशी जिवंत आहे. गावात एक नियमच आहे जो कोणी मोडत नाही. जे धाडस करतात किंवा सूर्यास्तानंतरी तिथे थांबण्याचा प्रयत्न करतात त्यांना विचित्र आवाज ऐकू आल्याचे किंवा मानसिक अवस्थेत काहीतरी बदल जाणवल्याचे अनुभव आले आहेत. त्यामुळे नियम स्पष्ट आहे, संध्याकाळनंतर टेकडीचा आदर करा, तिची परीक्षा घेऊ नका. ओके, तर या सगळ्या झाल्या कथा, श्रद्धा. पण मग विज्ञान काय म्हणतं? विज्ञानाकडे याचं काय स्पष्टीकरण आहे? आणि गंमत म्हणजे विज्ञान इथे काहीसं शांत आहे. आणि कदाचित हेच या सगळ्यामागचं खरं रहस्य आहे. एक असं रहस्य जे समजून घेण्याचं नाही तर अनुभवण्याचं आहे. आजच्या जमान्यात आपल्याकडे इतके हायटेक कॅमेरे आहेत, पण एकही कॅमेरा त्या रंगाची खरी खोली आणि ती जादू टिपू शकलेला नाही. आणि वैज्ञानिक कारणं? हो,
काही जण म्हणतात की तिथे काही विशिष्ट खनिजं असतील किंवा प्रकाशाचा खेळ असेल, पण मग प्रश्न हाच उरतो की असं फक्त त्याच एका टेकडीवर का होतं? आणि या प्रश्नाच्या उत्तरातच या कथेचं सार दडलंय. कारण काही गोष्टी बुद्धीने समजून घेण्यासाठी नसतातच, त्या फक्त श्रद्धेने अनुभवण्यासाठी असतात. ही टेकडी ही फक्त एक टेकडी नाही. ती आपल्याला सतत आठवण करून देते की देवत्व किंवा ती दैवी शक्ती नेहमीच आपल्या डोळ्यांना दिसेल असं नाही. कधीकधी ती फक्त अशा संधिप्रकाशाच्या शांत पवित्र क्षणांमध्येच आपलं अस्तित्व दाखवून देते. तर मग ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. काही सत्य खरंच अशी असतात का जी कोणत्याही स्पष्टीकरणाच्या पलीकडची असतात, जी फक्त अनुभवातूनच सापडतात?